नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे की जो मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडलेला आहे आणि त्याच्यामुळे अ, शेतकरी वर्ग अगदी हवालदिल झालेला आहे आणि ह्याच्यावर काहीतरी गव्हर्नमेंटनी एक तोडगा काढायला पाहिजे. म्हणजे आता ठीक आहे, काय म्हणतात त्याला, नॅचरल कॅलॅमिटी आहे. म्हणजे ज्या ठिकाणी कधी एवढा, म्हणजे माझ्या 50-55 वर्षाच्या आयुष्यामध्ये मी मराठवाड्यामध्ये एवढा पाऊस झालेला कधी बघितलेला नाही आहे. किंवा माझे जे मित्र आहेत मराठवाड्यामध्ये, त्यांचे जे वाडवडील आहेत ते पण सांगतात की एवढा पाऊस कधीच आम्ही आमच्या आयुष्यात मराठवाड्यामध्ये बघितलेला नाही आहे. आणि त्यामुळे जे मराठवाड्यातलं जे मोठं नुकसान झालं आहे, मराठवाडा आणखीन आज सोलापूर विलापूर या भागामध्ये, तसंच जे नुकसान झालेलं आहे, त्या नुकसानाला आपल्याला काय करता येऊ शकतं, कशा पद्धतीने हे करता येऊ शकतं, त्याच्यासाठी आपल्याला काही लॉज, जे कायदे आहेत ते आपल्याला काही चेंज करावे लागतील. काही कायद्याच्या बाहेर जाऊन गव्हर्नमेंटनी यांना मदत करायला पाहिजे. म्हणजे ज्यांचं आयुष्यच उद्ध्वस्त झालेलं आहे. काय म्हणजे एरवी आपण काय म्हणतात त्याला, सणावारी वगैरे ज्या किट देतो वगैरे, किंवा कोविडच्या काळामध्ये आपण फ्री राशन, बऱ्याच लोकांना फ्री राशन दिलं होतं आपण. त्या प्रकारचं पहिली गोष्ट म्हणजे की फ्री राशन लोकांना द्यायला पाहिजे. किमान 3 ते 4 महिने तरी फ्री राशन द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर त्यांनी आत्ताच्या ज्या ह्या पिकांसाठी जे कर्ज घेतलं असेल त्या कर्जावर थोडी स्थगिती आणायला पाहिजे. आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या बँकिंग रिफॉर्म्समध्ये किंवा कर्ज देण्याच्या ह्याच्यामध्ये, कर्ज देण्यामध्ये किंवा कर्ज कसं देतात ह्याच्या, किंवा कर्ज वसुलीमध्ये थोडेसे चेंजेस आणले पाहिजेत आपल्याला. म्हणजे कसं आहे की जो शेतकरी आत्महत्या करतो, म्हणजे आत्ताच्या गोष्टी नाही म्हणत मी, आधीची म्हणतो आहे. जो शेतकरी आत्महत्या करतो तो का आत्महत्या करतो? कारण त्याला तो काय म्हणतात त्याला, खाजगी सावकारांकडनं कर्ज घेणाराच माणूस आत्महत्या करतो. सरकारी कर्जबाजारी लोकांकडं, सरकारी संस्थांकडनं कर्ज घेणाऱ्या लोकांना आत्महत्या करण्याची कमी वेळ येते किंवा करत नाहीत, असं माझं हे, म्हणजे 99% हा आहे. पण हे कर्ज खाजगी सावकारी का खाजगी सावकार का फोफवतात? कारण तुम्हाला वित्तीय संस्था वेळेवर कर्ज देत नाहीत. आज तुम्हाला मी सांगतो, आज शेतकरी मराठवाड्यातला, आणखीन हा जो पूरग्रस्त शेतकरी आहे, हा सगळा उद्ध्वस्त झालेला आहे. या उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना गव्हर्नमेंटनी 100% त्याच्यावर काहीतरी मार्ग काढला पाहिजे. म्हणजे त्यांचं जे काय सोयाबीन आलेलं आहे किंवा त्यांच्या हाताशी जे पीक आलेलं आहे, ते पीक काय म्हणतात त्याला, उद्ध्वस्त झाल्यामुळे त्याच्यातनं शून्य पैसे, म्हणजे ते साफसफाई करायलाच पैसे लागणार आहेत. तर गव्हर्नमेंटनी त्यांना ते जे पीक उद्ध्वस्त झालेलं आहे त्याच्याबद्दल काय देता येते. आणि मुख्य म्हणजे जी इन्शुरन्स पॉलिसी आहे, म्हणजे इन्शुरन्सवाली लोक जे इन्शुरन्स करतात, आजपर्यंतचा माझा अनुभव आहे की तो इन्शुरन्स न देण्यासाठीच इन्शुरन्स करतात. म्हणजे तो पैसे प्रॉफिट मेकिंग हे झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये काहीतरी गव्हर्नमेंटनी संशोधन करून ह्या इन्शुरन्सवाल्यांना कसं काय हे करता येईल. म्हणजे त्यांचाही धंदा आहे, त्यांचं नुकसान झालं नाही पाहिजे, पण त्याच्याबरोबर हे पण नाही झालं पाहिजे. आणि ज्या काय मधल्या काळात जो 1 रुपयाच्या इन्शुरन्समधल्या ज्या काही भ्रष्टाचार झाला, हा भ्रष्टाचार कसा तुम्हाला कमी करता येऊ शकतो आहे, याला ऑनलाईन काय करता येऊ शकतं आहे काय. आणखीन हे जे तुम्ही काय म्हणतात त्याला, पंचनामे वगैरे करतात, ठीक आहे, पंचनामे करा तुम्ही, पंचनामे गव्हर्नमेंटनी करायला पाहिजे, त्याशिवाय पैसे नाही द्यायचे, मान्य आहे मला. पण एक एक भाग आहे जो उद्ध्वस्त झालेला आहे, तुम्हाला माहिती आहे. ॲडहॉक त्यांना तुम्ही पैसे द्या, ॲडहॉक इमिजिएट इफेक्टमध्ये त्यांना तुम्ही पैसे द्या. म्हणजे एक 5-10 हजार, म्हणजे त्यांना इमिजिएट काय ज्या गोष्टी करता यायच्या असतील त्या त्यांनी करायच्या. आणि मग त्याच्यानंतर पंचनामे करून त्यांचं काय नुकसान झालं आहे, किती देता येतील आपल्याला, त्यांचं त्या संदर्भातलं जो स्पेसिफिक कर्ज आहे ते माफ करता येतं आहे का वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी बघून लोकांनी कर्ज, म्हणजे गव्हर्नमेंटनी त्यांच्याकडे सहानुभूतीपूर्वक बघितलं पाहिजे. आणखीन इमिजिएट इफेक्टमध्ये, म्हणजे तुम्ही त्यांना भीक मागायला लावू नका. काय गव्हर्नमेंटनी भीक मागायला लागली नाही पाहिजे. तुम्ही आज सगळी तुमच्याकडे सिस्टीम आहे की जे डायरेक्ट तुमच्या काय म्हणतात त्याला, डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये
पैसे जमा होणार आहेत. आणि आत्ताचं जे काही कर्जदार वगैरे जे आहेत ह्यांना पुढचे म्हणजे शेतीच्या व्यतिरिक्त जे कर्जदार आहेत काय ह्या कर्जदारांना पुढचे 6 महिने तरी, जसं कोविडमध्ये तुम्ही 6 महिने काय म्हणतात त्याला इन्स्टॉलमेंट्स माफ केली होती, तशी तुम्ही पुढचे 6 महिने ह्या लोकांना इन्स्टॉलमेंट्स माफ करा. त्या ह्याच्यावर ते 6 महिने पुढे तुम्ही ढकलून द्या, म्हणजे ज्यांचे हाऊसिंग लोन्स आहेत वगैरे. कारण याच्यातनं ते उठायला त्यांना पुढचे 4 महिने लागतील. या पावसाचा जो काही हे आहे तो सगळा हे जाऊन नवीन पीक यायला पुढचे 4-6 महिने जाणार आहेत. या 6 महिन्यामध्ये यांच्याकडनं तुम्ही इन्स्टॉलमेंट घेतली नाही पाहिजेत आणि या 6 महिन्याच्या काळात इवन त्यांच्यावर माझ्या दृष्टीने व्याज पण लावलं नाही पाहिजे. आणि समजा व्याज लावलंत तुम्ही तर ते निम्म्याने व्याज लावा तुम्ही. हे कारण कसं आहे की याच्यामध्ये ह्यांना गव्हर्मेंटला म्हणजे बँका ज्या आहेत इतर ह्या ज्या शेती कर्ज देतात ह्या सगळ्यांना बाकीच्या हिंदुस्थानातनं त्यांना त्यांचं इंटरेस्ट वगैरे सगळं येत असतं किंवा त्यांना गव्हर्मेंट सपोर्ट आहे. शेतकऱ्याला हा गव्हर्मेंट सपोर्ट नाही आहे काय. आणि ह्या शेतकऱ्याला गव्हर्मेंट सपोर्ट नसल्या कारणामुळे तो पुढचे 6 महिने हप्ते कसे भरणार. समजा त्याला आज ऊसच गेला नाही, तुमचा ऊस सगळा वाया गेलेला आहे, सोयाबीन गेलेलं आहे, सगळं तुमचं नुकसान झालेलं आहे, भुईमुग गेलेला आहे, तर जो काही तुमचं कापूस गेलेला आहे, तर हा जो काही भाग आहे याच्यामध्ये तुम्ही त्यांना एक आर्थिक मदत तर कराच. पण हे जे हे आहेत म्हणजे शेतीची जी काही इन्स्टॉलमेंट्स आहेत तर ही पुढची 6 महिने घेतलीच नाही पाहिजेत, नंबर 1. नंबर 2, जे टेन्युअर आहे ते दुपटीने करायला पाहिजे. नंबर 3, हे जे शेतीच्या व्यतिरिक्त म्हणजे व्हेकल लोन, हाऊसिंग लोन, बिझनेस लोन काय म्हणजे आता ज्यांचा बिझनेस असेल, ज्यांच्या शेड्स वगैरे असतील ज्या पाण्यामध्ये गेल्या असतील, तर ह्या पाण्यामध्ये गेल्या असतील त्यांचं जे नुकसान झालं असेल कारण ती मशिनरी वगैरे सगळे रिवोक करून चांगलं करण्यासाठी त्याला खूप हे आहे. तर ह्या लोकांना तुम्ही कमीत कमी 6 महिन्याचा मोरॅटोरियम द्यायला पाहिजे. आणि मोरॅटोरियमच्या काळामध्ये तुम्ही इंटरेस्ट जरी लावलं तरी ते चक्रवाढ व्याजाने इंटरेस्ट न लावता सिम्पल इंटरेस्ट लावून त्याला तुम्ही 6 महिन्याची त्यांना तुम्ही 1 वर्षाची मुदत वाढवून द्या. 6 महिने तुम्ही व्याज हे घेऊ नका, पण त्याच्यात तो 6 महिन्याचा जो तुमचा इन्स्टॉलमेंटचा भाग आहे तो पुढच्या वर्षभरात क्लिअर करा. असं म्हणजे 1 वर्ष त्यांना आणखीन वाढवून द्या. कारण त्याच्याशिवाय त्यांचं हे होणार नाही. पैसेच संपले लोकांचे. घरं ती घरं पडलेली आहेत, ती घरं रिपेअर करण्यासाठी म्हणून आता अशी घरं तुम्ही हे द्या. म्हणजे आपण ऑलरेडी पंतप्रधान आवास योजना किंवा ते घरकुल योजना गव्हर्मेंट करतं आहे. पण मग ते गव्हर्मेंट याच्यामध्ये जे घरकुल योजना वगैरे तुम्ही करणार आहात त्या नदीपासून थोड्याशा लांब किंवा नदीच्या जवळ जरी, कारण दरवेळेस एवढा पूर येत नसला तरी ह्या सगळ्याचा अभ्यास करून त्याला ते घरकुल त्याचं रिपेअर करण्यासाठी, घरकुल वाहूनच गेलं असेल तरी तो करणार काय, तर ते रिपेअर करण्यासाठी म्हणून त्याला पैसे द्या. तुम्ही रिपेअर करून त्याच्याकडनं वसूल करायचे असतील म्हणजे बिनव्याजी पैसे द्यावे. आणखीन ते पुढच्या 10 वर्षात कसे घेता येतील. म्हणजे फुकट काही देऊ नका हे मी मान्य करेल, पण त्याला एक लिमिट ठेवा की किती. म्हणजे आज पैसे दिले आणि 2 वर्षांनी पैसे मागला असं करू नका. त्याला एक 5 वर्ष 10 वर्षाचा 10 वर्षाचा सिम्पल इंटरेस्टनी तुम्ही त्याला हे द्या. आणि इंटरेस्टसुद्धा नॉमिनल लावा. नाही लावलं तर सोन्याहून पिवळं आहे काय. अशा कुठल्या तरी आपण फक्त डेव्हलप कंट्रीजचे नियम आपल्याकडे लागू करतो, पण डेव्हलप कंट्रीज जे फायदे देतात ते फायदे आपण कोणालाही देत नाही. कळलं का. तर ह्याच्यावर गव्हर्मेंटनी ह्या पावसामध्ये झालेल्या नुकसानावर गव्हर्मेंटनी पॉझिटिव्हली विचार करून हे रिफॉर्म्स आणावे. काय आजपर्यंतच्या गव्हर्मेंटनी कुठलेच रिफॉर्म्स आणले नाहीत. ज्या म्हणजे तुमचं काय म्हणतात त्याला कर्जमाफी हा त्याच्यावर उपाय नाही आहे काय. कर्जमाफी हा त्याच्यावर उपाय नाही आहे. कर्ज माफी करून तुमच्यावर आणखीन तुमचं 9 लाख कोटीचं 10 लाख कोटी जातं आहे. तुम्ही जसं लाडक्या बहिणींना पैसे दिलेले आहेत, लाडक्या बहिणींना तुम्ही समजा पैसे दिलेले आहेत, मान्य केलेलं आहे, तर त्या व्यवस्थित जातील. मग इथून इतर गोष्टी कुठून पैसे वाढवता येतील. दारूवर टॅक्स वाढवा, सिगरेटवर टॅक्स वाढवा. गुटखाबंदी जी झालेली आहे, गुटखाबंदी खरंच झाली आहे का, तर गुटखाबंदी खरं झालेली नाही आहे. कारण गुटखाबंदी जरी ह्यांनी काय म्हणतात त्याला छगन भुजबळांनी केली होती तरी आजही गुटखा जो खातो, राजकारणी तर सगळेच गुटखा खातात. जो गुटखा खातो तो खातोच आहे गुटखा काय. तो ब्लॅकने आणून गुटखा घेतो आहे. कारण कर्नाटकात मिळतो आहे गुटखा, गुजरातमध्ये गुटखा मिळतो आहे.
तर ही गुटखा बंदी वगैरे तुम्ही करून त्याच्यावर म्हणजे जी 5 रुपयाला तुमची गुटख्याची पुडी मिळत असेल काय, तर ती 5 रुपयाची पुडी 15 रुपयाला करा, 20 रुपयाला करा. कारण खाणारा खातोच, कळलं का? 5 रुपयाची 15 रुपये, 20 रुपये, 25 रुपयाला करा. 500 पट त्याची किंमत वाढवा आणि त्या माध्यमातून पैसे गोळा करून, कारण टॅक्स पेयर्सवर किती तुम्ही बर्डन आणणार काय. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ॲग्रिकल्चर प्रोड्यूस ह्या कशा लिंक करता येतील तुम्हाला, इन्शुरन्स, आणखीन ॲग्रिकल्चर, आणखीन मार्केट, आणखीन डिझास्टर मॅनेजमेंट, हे कसं लिंक करता येईल, हे लिंक करून त्याच्यावर एक काहीतरी सिस्टीम किंवा एक तोडगा काढायला पाहिजे. आणि हा परमनंट सोल्युशन काढायला पाहिजे. कारण पाऊस दर 10 वर्षांनी, 5-10 वर्षांनी असं नुकसान करतच राहणार, कळलं का? तर याच्यावर कुठेतरी काहीतरी चांगल्यापैकी सोल्युशन निघालं पाहिजे. आज एवढंच. धन्यवाद.